नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी बातमी। 10 जानेवारी 21,600 कोटी वितरित केले। मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। 21,600 कोटी या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी। आता 7वा हप्ता महिलांना मिळत आहे। 7वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवरती तुम्हाला पाहण्यास मिळतील। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 60 लाख महिलांना बाद करण्यात आलेला आहे आणि या बाद महिलांमध्ये तुमचं नाव नक्कीच असायला नाही पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हेही आपण पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट सरकारकडून महिलांवर कार्यवाही करण्यात येत आहे। हमीपत्रासंदर्भात मोठा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। हमीपत्राचा नियम आता बदलण्यात आलेला आहे। मोठी माहिती आहे हमीपत्रासंदर्भात। तुम्ही योजनेचा फॉर्म भरताना हमीपत्र दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल। लाडकी बहीण योजनेचे ज्यावेळेस फॉर्म सुरू होते त्यावेळेस आपल्याकडनं एक हमीपत्र जे आहे ते ऑफिशियल भरून घेतलं जात होतं। त्यावरती तुमचा फोटो आणि तुमची साईन जी आहे ती घेतली जात होती आणि त्यावर बेसिक जे निकष होते त्या निकषांशी तुम्ही सहमत म्हणजे तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी ते हमीपत्र होतं। आता याच हमीपत्रासंदर्भात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। हमीपत्रासंदर्भात लागू झालेला हा नवीन निर्णयही जाणून घेणार आहोत। 21,600 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत। चला जाणून घेऊ ही संपूर्ण सविस्तर बातमी काय आहे। तर सर्व माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे। हमीपत्रासंदर्भात नवीन नियम माहिती असलाच पाहिजे। मोठा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। तो निर्णयही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा, कळेल तुम्हाला काय आहे। तर राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांच्या डेटा व इतर सर्व सध्याच्या योजनेसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। पहा, तुमचा जो डेटा आहे तो जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे की महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा जो डेटा आहे तो इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजेच तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असाल तर तुमची त्या ठिकाणी तपासणी होण्यासाठी ही प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। इथं स्पष्ट दिसत आहे जेणेकरून दुहेरी योजनांचा लाभ जर तुम्ही घेत असाल, जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्याची प्रक्रिया करता येईल। त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजाही सरकारला कमी करता येणार आहे। त्याचबरोबर पहा, आयकर भरणाऱ्या व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे। इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे। पहा, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर योजना, इतर ज्या सरकारी योजना आहेत त्या देखील लाडकी बहिणीच्या यादीशी जोडल्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या। 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये पहा 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केलेले आहेत। तर या ठिकाणी पहा 21,600 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर केलेला होता। तो म्हणजे लाडक्या बहिणी, अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की ज्या पात्र महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, योजना बंद होणार नाही। मग यावरून स्पष्ट होतं की अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया होणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व डेटा जो आहे तो संकलित करण्यात येत आहे। त्यामुळे पहा, रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागाकडून डेटा मागितला आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला
लाभार्थी आहेत. तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT योजनेअंतर्गत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरण खरेदीसाठी देखील रोख अनुदान मिळते, त्यामध्ये 1.71 लाख महिला म्हणजे 1,71,000 महिला लाभार्थी आहेत. अशा एकूण 10.8 लाखापैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेत असणाऱ्या 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो, असेही महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे. आणि ही माहिती स्वतः अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती स्पष्ट केलेली आहे. तर इथं पाहू शकता, रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल. उदाहरण देत अधिकारी म्हणाले, नमो सन्मान लाभार्थ्यांना आधीच 1,000 रुपये त्या ठिकाणी दरमहा मिळतात. त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये मिळतील. तर या ठिकाणी पहा, सगळ्यात मोठा निर्णय. जर लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना त्या ठिकाणी 1,000 रुपये आधीच देण्यात येत होते आणि लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये त्यांना मिळतील, ना की 1,500 महिन्याला मिळतील. कारण 500 रुपये मिळण्याचं कारण म्हणजे त्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, त्यामध्ये 1,000 रुपये त्यांना मिळत होते आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये त्यांना मिळणार आहेत, असंही इथं सांगितलेलं आहे. तर 500 रुपये कमी करण्यात आलेले आहेत. ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे त्या योजनेचा जर लाभ घेत असेल एखादी महिला तर तिला 1,000 रुपये आधीच देण्यात येत होते. आता लाडकी बहीणचे एक्स्ट्रा 1,500 त्यांना मिळणार नाही, त्यांना फक्त 500 रुपये मिळतील. यामध्ये संख्या पहा, सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल. ज्या लाभार्थी अपात्र महिला ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा सरकार विचार करत आहे. आम्ही या ठिकाणी पहा, सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली होती की त्यांना 2 योजनांचा लाभ मिळणार नाही. तर पहा, आता खूप महत्त्वाची माहिती आहे हमीपत्रासंदर्भात. तर हमीपत्रासंदर्भातला सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे पहा. अगोदरच आपल्याकडनं योजनेचा लाभ घेताना त्यामध्ये हमीपत्र जे होतं त्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये विचारलेलं होतं की तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेता का. तर नाही केल्याच्या नंतरच आपल्याला हे पैसे मिळणार होते. परंतु बऱ्याच महिला अशा होत्या ज्यांनी योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेत होत्या परंतु हमीपत्रामध्ये नाही केलं होतं. तर जास्तीची रक्कम वसूल करण्याचा सरकार विचार करत आहे. आता आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनेचा लाभ मिळणार नाही. जर त्यांना स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली जाईल, असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितले आहे. तर खूप मोठा निर्णय, महत्त्वाचा निर्णय. ज्या लाडक्या बहिणींनी हमीपत्र भरले होते आणि हमीपत्रामध्ये इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी नाही केलं होतं, जरी प्रत्यक्षात लाभ घेत असतील तरी आता त्यांच्याकडून या ठिकाणी जर स्वतःहून त्यांनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भातला निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण हमीपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तुम्ही इतर 2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर तुम्हाला आता दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही. खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे. हमीपत्रासंदर्भात पुढेही आणखीन महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.